नक्कीच आपण पाहूया या ठिकाणी सहकार महर्षी संघाचे स्वतः एमडी साहेब या ठिकाणी मैदानात फलंदाजी करण्यासाठी खेळपट्टीवरती उतरलेले आहेत. विक्रम गाडे या ठिकाणी पाहूया आपण फलंदाजी करण्यासाठी दुसऱ्या टोकाला. यस, स्टार्ट. आणि गोलंदाजी मात्र करतायत. शॉर्टपिच चेंडू आहे, पहिला फटका खेळायचा प्रयत्न, फटका फसतोय. थोडासा पॉईंटच्या दिशेने मारण्याचा विचार होता नक्की चौगुले साहेबांचा, मात्र फटका काही खेळता आलेला नाही. चेंडू जाऊन निसटतोय, विसावतोय तो यष्टीरक्षक हातामध्ये. दरम्यान पहिला चेंडू सुरक्षित चेंडू आहे, उलटा चेंडू आहे. यावेळेला फ्रंट फुटवरून खेळलेला चेंडू आहे, कार्पेट शॉट. दरम्यान चेंडू प्रवास करतोय. पाहूया चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षण सजवलं गेलेलं आहे. संघाचं खातं एका धावेने उघडलेलं आहे. नक्कीच पाहूया एका धावेने धावफलकावरती धावसंख्या मात्र सजवली जाते. एकही गडी न गमवता एक धाव. इथे मात्र गोलंदाजीला आपण पाहूया पवन गोलंदाजी करतायत आणि त्याचा सामना करतील इथे मात्र विक्रम गाडे खेळपट्टीच्या मुख्य डोकाला. उलटा चेंडू आहे, पुन्हा एकदा कार्पेट शॉट खेळलेला, फटका सजवता आलेला नाहीये. मोठा फटका खेळता येऊ शकला असता, मात्र इथे थोडंसं आपण पाहतो तर सावधगिरीचा डाव पाहायला मिळतोय, बचावात्मक खेळी पाहायला मिळते. आणि खुदगब्बर म्हणजे स्वतःच एमडी साहेब या ठिकाणी फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. मी मगाशीच म्हटलं होतं सर्व पदांना एक समानता. ओहो, यावेळेला द्विधा मनस्थिती, खेळायचं की नाही खेळायचं, हो नाहीचा विचार. मात्र लेफ्ट केलेला चेंडू आहे, पंचांचा इशारा वाईडचा आहे. एका अवांतर धावेची भर दंडित केलं जाईल गोलंदाजाला. एका धावेने धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. एकही गडी न गमवता 3 धावा. शॉर्ट पिच चेंडू, क्या बात आहे. यावेळेला दर्जेदार फटका, तितकं दर्जेदार क्षेत्ररक्षण, कोणती धाव नाहीये. निर्धाव चेंडू आहे, प्रयत्न केला जातोय. नक्कीच फटकेबाजी केली जाते. आपण जर थोडस एमडी साहेबांच्या फलंदाजीचा थोडासा आढावा घेतला तर नक्कीच जुने खेळाडू ज्या पद्धतीने खेळतात अगदी त्या पद्धतीचा खेळ पाहायला मिळतोय. थोडासा खेळ बदललेला आहे. 2020चा आता यावेळेला नवीन प्रकार सुरू झालेला आहे. आक्रमक खेळी करावी लागते. फुलटॉस, लोअर फुलटॉस चेंडू फटकावलेला आहे. फारसा काही मनगटाचा वापर केला, खांद्याचा वापर केला गेला नाही. हलकासा फटका खेळलेला, लॉंग ऑफच्या दिशेने चेंडूने प्रवास केला. दरम्यान क्षेत्ररक्षण झालेलं आहे. 1 धाव निश्चित मिळेल. या एका धावेने धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. एकही गडी न गमवता 4 धावा. एका धावेने पुढे चाललेले आहेत. मात्र मोठी खेळी करावी लागेल, आक्रमक खेळी करावी लागेल. 100+ टार्गेट घेऊन. ओहो, मोठा फटका खेळायचा प्रयत्न, फटका फसतोय. कोणती संधी नाहीये. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरती मारा केला जातोय. टप्प्यांचा आलेख आपण जर पाहिला तर नक्कीच गोलंदाजी मधला एक कौशल्य पाहायला मिळालं. 1 षटकाचा खेळ संपलेला आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते. एकही गडी न गमावता 4 धावा. डीजे भवारीच्या पायथ्याला वसलेल्या भिऊ नकोस मी पाठीशी अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराज सदैव कमरेवर हात ठेवून आपल्या पाठीशी उभी असणारी पंढरपूरची विठू माऊली आणि या सिद्ध रामेश्वरच्या पावन नगरीत सर्व क्रिकेट प्रेमी क्रिकेट रसिकांचं पुनश्च एकदा महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग मध्ये सहर्ष स्वागत. दरम्यान आपण पाहतो इथे मात्र पाहूया पंढरपूर विरुद्ध अकलूस म्हणजेच सहकार महर्षी विरुद्ध हा सामना रंगतोय. तो श्री विठ्ठल या 2 संघांच्या दरम्यान आपण पाहतो तर श्री विठ्ठल संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजी करण्यासाठी एक मिनिट सामना थांबवा. थांबा. आपण यावेळेला मात्र फटका खेळायचा प्रयत्न, इथे मात्र फटका फसतोय. नक्कीच 1 षटक संपल्यानंतर रनर घेण्याची एक मुभा या सामन्यांमध्ये देण्यात आलेली आहे. नक्कीच पाहूया, कारण आपण पाहतो हे सर्व व्यावसायिक खेळाडू नाही आहेत, हे हौशी खेळाडू आहेत. त्यामुळे या ठिकाणी थोडस आपण पाहतो आपल्या समोरून जी बाईक येते टुनवाल बाईक, मॅन ऑफ द माफ करा सामनावीर पुरस्कार नाही तर यावेळेला मालिकावीर पुरस्कार मिळणार आहे. ती बाईक आपल्या सगळ्यांच्या समोर आलेली आहे. कोण होणार या बाईकचा मालक, कोण होणार या बाईकचा हक्कदार,
आपल्याला पाहायचंय. येत्या 8 तारखेला आपल्याला कळेल. तनवाल कंपनीची बाईक आहे. स्पॉन्सर्स जे आहेत नक्कीच अतिशय 2013 पासून आपल्याला या बाईकची सेवा संपूर्ण महाराष्ट्रात मिळते. लुनिया ईव्ही हब तुनवाल कंपनी, या कंपनीकडून ही बाईक. ओ मोठा फटका खेळायचा प्रयत्न, फटका फसतोय. पाहूया काय होईल. एक धाव निश्चित मिळालेली आहे. आपण पाहूया पंचांचा इशारा मात्र इथे स्वरूपात लेग बाय स्वरूपात एक धाव मिळते. बॅटने धावा काढण्याची गरज आहे, मात्र कुठेतरी पायाने धावा निघतायत. धावा मात्र निघतायत, ही फार मोठी गोष्ट आहे. नक्कीच 6 धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. अतुल गोलंदाजी करतोय. सामना करतात ते MD चौगुले साहेब. टी शर्ट क्रमांक 1. आपण पाहूया खेळपट्टीवरती, खेळपट्टीच्या मुख्य टोकाला खेळताना पाहायला मिळतील. ओहो, यावेळेला टॅप केलेला चेंडू आहे. सुंदर बॅकफुटवर टॅप केलेला चेंडू आहे. चेंडू या क्षेत्ररक्षकाच्या हातात पोहोचायच्या अगोदर एक धाव मात्र निश्चित पूर्ण केली गेलेली आहे. एका धावेने धाव फलक मात्र इथे हलता ठेवण्याचा प्रयत्न, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न कायम आपण पाहतो तर मैदानात होताना पाहायला मिळतोय. धाव संख्या जाऊन पोहोचते 7 धावा. मोठा फटका खेळण्याचा विचार. इथे मात्र निसटतोय चेंडू, थेट जाऊन विसावतोय यष्टीरक्षकाकडे. कोणती धाव मिळत नाहीये. प्रयत्न केला जातोय, संघर्ष केला जातोय, मेहनत केली जाते, मात्र फळ काही मिळत नाहीये. चाललाय प्रयत्न या ठिकाणी. नक्कीच पाहूया. मला वाटतं टी शर्ट क्रमांक 29 उंच पुराचा खेळाडू आहे. आपल्या शरीराचा, आपल्या उंचीचा वापर नक्कीच फलंदाजीमध्ये करतोय का आपल्याला पाहायचंय. नक्कीच अतुल ते पुन्हा एकदा विक्रम गाडे, मॅन फ्रॉम अकलूज. यावेळेला फाईन लेगच्या दिशेने मोठा फटका. चेंडू जाईल एक टप्पा सीमा पार, चौकार. डीजे धन्यवाद डीजे. दरम्यान आपण पाहतो 2 षटकाचा खेळ संपतोय आणि 2 षटका समाप्तीनंतर एकही गडी न गमावता धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 धावा. सामन्याला सुरुवात होते. नक्की क्षेत्ररक्षण आपण पाहतो त्या ठिकाणी सजवलं गेलेलं आहे. थोडंसं आपण पाहतो तर नक्की सर्कल जे आहे थोडंसं बदललं जाईल आता क्षेत्ररक्षण. पॉवर प्लेचा खेळ संपलेला आहे. आता मात्र आपण पाहूया क्षेत्ररक्षणात काय बदल केला गेलेला आहे. तर इकडे आपण पाहतो तर डीप स्कोअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ. त्याचबरोबर पाहूया शॉर्ट मिड विकेटवर एक क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर पॉइंट. त्याचबरोबर पाहूया शॉर्ट थर्ड मॅन, असं एक सुंदर क्षेत्ररक्षण. आणि शॉर्ट फाईन लेगवर सुद्धा एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. एक सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलेलं दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. गोलंदाजी करतायत पवन. ओ यावेळेला आपण पाहतो लोअर फुल टॉस चेंडू, फ्रंट फुटवरून खेळून काढलेला चेंडू आहे. थोडं फुटवर्क जे आहे त्याचा थोडासा आपल्याला नक्कीच सरावाचा अभाव आणि थोडस वयाला हरवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्याचा पाहायला मिळतो. तो MD साहेब चौगुले यांच्या माध्यमातून संघर्ष तर पाहायला मिळतोय. मात्र धावसंख्या मोठी उभी राहिली नाहीये, परंतु स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न मात्र दोन्ही फलंदाजांकडून केला जातोय. पुढचा चेंडू पवनचा, विक्रमसाठी रिवर्सचा फटका, सुंदर फटका. यावेळेला कडकड 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 कडकडीत प्रहार. चेंडू जातो सीमा पार, सणसणीत षटकार. दाखवलेला आहे विक्रमने. एक षटकार या ठिकाणी, रिवर्सचा फटका, एक सुंदर असा फटका पाहायला मिळाला आपल्याला. ओ यावेळेला पुन्हा फटका मारण्याचा प्रयत्न, फाईन लेगच्या दिशेने मोठा फटका खेळायचा प्रयत्न. चेंडूने मुसंडी मारली आहे. चेंडू जाऊन विसावतोय यष्टीरक्षकाने. थोडासा अपील केला गेला होता, उत्साह कमी विश्वास जास्त होता, त्यामुळे अपील फेटाळून लावलेला आहे पंचांनी. कोणती या ठिकाणी निर्णय नाहीये. निर्धाव चेंडू मात्र निश्चित आहे. पवन पुन्हा एकदा विक्रम. सन्मान दिलेल्या चेंडूला फ्रंट फुटवर द्विधा मनस्थिती होती. फटका कशा प्रकारे खेळायचा, गुडलेनवरचा चेंडू थोडासा मुसंडी मारेल असं वाटलं होतं, परंतु या ठिकाणी अतिशय चांगल्या टप्प्यावरती चेंडू, त्यामुळे निर्धाव चेंडू या ठिकाणी नक्कीच टाकला जातोय विक्रम पवनच्या माध्यमातून.
पुन्हा एकदा सन्मान देऊन यावेळेला मात्र हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू आहे. एक धाव मात्र निश्चित मिळेल. शॉर्ट एक्स्ट्रा करून होती. गोलंदाज स्वतः क्षेत्ररक्षण करतायत आणि दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेने धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय. एकही गडी न गमावता 19 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती. शेवटचा चेंडू या षटकातला पवन संघासाठी तिसरं वैयक्तिक. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू पवनच्या माध्यमातून सामना करतील ते चौगुले साहेब खेळपट्टीच्या मुख्य टोकाला. ओहो, लोअर फुलटा चेंडू. यावेळेला चेंडूची नजर हटली नाही. चेंडूला अतिशय उत्कृष्ट दिशा दाखवली. चेंडू मात्र जातोय तो सीमा पार चौकार. नक्की वयाला हरवेल आणि वयाला लाजवेल अशी खेळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एमडी चौगुले साहेबांच्या माध्यमातून वय हरवणं आणि वयाला लाजवणं या दोन्ही गोष्टी असण्यासाठी हौशीपणा आपल्याला अंगात असावा लागतो. संध्यादीप कन्स्ट्रक्शन त्याचे स्पॉन्सर्स त्यांचे सर्व या ठिकाणी आपल्याला कॉम्बॉक्स मध्ये उपस्थित राहिले. त्यांचं सुद्धा पुनश्च एकदा महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग मध्ये सहर्ष हार्दिक 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 स्वागत. दरम्यान आपण पाहूया मैदानातलाच खेळ जर आपण पाहिला तर नक्कीच आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचली. एकही गडी न गमवता 23 धावा. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. चौथं षटक पुन्हा एकदा बाजीरावच्या माध्यमातून टाकलं जाईल. नवीन गोलंदाज कप्तानाने जबाबदारी सोपवलेली आहे. इथे नवीन गोलंदाजावरती क्षेत्ररक्षण आपण पाहतो कुठलाही बदल या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. थोडासा बदल नक्कीच शॉर्ट फाईन लेगचा जो खेळाडू तो डीप फाईन लेगला रोहित टी शर्ट क्रमांक 33. त्याचबरोबर आपण पाहतो तर शॉर्ट मिड विकेट ला क्षेत्ररक्षक सजवलेला आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ. त्याचबरोबर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. डीप पॉइंटला एक क्षेत्ररक्षक सजवलेला पाहायला मिळतोय. शॉर्ट थर्डमॅन एक सुंदर क्षेत्ररक्षण. ओहो, या विकेटच्या बॅटमधून तडाखा आपल्याला पाहायला मिळतोय. कडकडीत प्रहार. चेंडू जातो सीमा पार. दणदणीत खणखणीत सणसणीत षटकार. दरम्यान पुन्हा एकदा वळूया मैदानात. गोलंदाजीचा थोडासा खरपूस समाचार घेतला जातोय. नक्कीच विक्रम आपल्या नावाने विक्रम करतोय या मैदानात. धावसंख्या जाऊन पोहोचते 29 धावा. हो, यावेळेला चेंडूला सन्मान दिलेला आहे. हलक्या हाताने बॅकफुट वरून पंच केलेला चेंडू खेळून काढलेला आहे. कार्पेट शॉट. चेंडू प्रवास करतोय. नक्कीच लॉंग ऑनला या दरम्यान एक धाव मात्र निश्चित घेतली जाते. चांगल्या चेंडूला षटकार चौकार लगावणं आणि खराब चेंडूला सन्मान देणं एक चांगल्या फलंदाजाची निशाणी इथे आपल्याला पाहायला मिळते मैदानात. विक्रमच्या माध्यमातून कसलेला खेळाडू आहे. व्यावसायिक खेळाडू कदाचित असावा कारण जी शैली आहे ती मात्र इथे आपल्याला पाहायला मिळते सुंदर अशी. ओहो, यावेळेला फटका. कार्पेट शॉट. चेंडू प्रवास करतोय. पाहूया लॉंग ऑनच्या दिशेने. इथे एक धाव निश्चित मिळेल. एका धावेने धावसंख्या जाऊन मुसंडी मारते. धावसंख्या जाऊन पोहोचते होती 31 धावा. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय बाजीराव आणि त्याचा सामना करतात ते विक्रम. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला फटका. क्या बात आहे. चेंडू जातो. आपण पाहतो कार्पेट शॉट. क्षेत्ररक्षण केलं जाईल का पाहूया काय झालेलं आहे नक्की. पंचांचा इशारा. येस, आपण पाहूया पंचांनी थोडस या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे मागणी केलेली आहे. काय झालंय नेमकं कारण पंच ज्या दिशेने उभे आहेत त्या दिशेने जर आपण थोडासा विचार केला तर दूरचा पल्ला आहे. आपल्या नजरेच्या टप्प्यात जर एखादा चेंडू नाही आला तर पंचांना अधिकार इथे आपण दिलेले आहेत रिव्ह्यू घेण्याचे. पंच रिव्ह्यू घेऊ शकतात मात्र खेळाडूंना रिव्ह्यू घेण्याचा अधिकार या कुठल्याही टुर्नामेंटमध्ये या सामन्यामध्ये नसेल.
पाहूया पंचांचा इशारा. तिसऱ्या पंचांकडे गेलेलो होतो आपण. तिसरे पंच या ठिकाणी काम पाहत आहेत ते प्रतीक सर, आणि प्रतीक सर या ठिकाणी काय निर्णय देत आपल्याला पाहायचंय. दरम्यान महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगचा क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा महासंग्राम या मैदान रंगताना पाहायला मिळतोय. प्रथम पारितोषिक रोख रुपये 3 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक रोख रुपये 2 लाख, तृतीय पारितोषिक रोख रुपये 1 लाख, मालिकावीर पुरस्कार या ठिकाणी पाहतो तुनवाल कंपनीची इलेक्ट्रिक बाईक या ठिकाणी बाउंड्री नाहीये, चौकार नाहीये. 2 धावा मात्र निश्चित मिळतील. या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकही गडी न गमावता 33 धावा. चौथं षटक प्रगती पथावरती आहे. गोलंदाजी करण्याचा जो आपण पाहतो जबाबदारी जी आहे ती बाजीराववरती आहे. बाजीराव म्हटलं की नक्कीच आपल्याला थोडस आठवण होईल ती पेशवे काळातील. मात्र आता जो काळ आहे तो वेगळा काळ आहे. दरम्यान बोलू या मैदानात एक धाव निश्चित मिळते. दुसरी धाव सुद्धा घेतलेली रोलिंग मिड विकेट. क्या बात आहे, सुंदर आपण पाहिलं असेल. दोन्ही खेळाडूंमध्ये एक अतिशय चांगलं असं संयम आपल्याला पाहायला मिळाला. तितकंच चांगलं असं संवाद पाहायला मिळाला. आखो मी इशारा असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 2 धावा मात्र इथे निश्चित पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकही गडी न गमवता 35 धावा. पुढला चेंडू निघून बाजीराव गोलंदाजी करतील. यावेळेला मात्र बाची कडे लागते. चेंडू जातोय थर्डमॅनला झेल. ओ हो क्या बात है, चित्ती की चाल, बाज की नजर, और बाजीराव के गेंदबाजी पे संदेह नहीं करते डीजे. दरम्यान पाहूया नक्कीच 4 षटकाचा खेळ संपतोय आणि 4 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते एक गडी बाद 35 धावा. महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगचा हा महासंग्राम रंगताना पाहायला मिळतोय. जो चालू असलेला सामना आहे तो नक्कीच जे नवीन प्रेक्षक या ठिकाणी आलेले आहेत, नवीन क्रिकेट रसिक या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो हा चालू असलेला सामना श्री विठ्ठल मेन फ्रॉम पंढरपूर आणि सहकार महर्षी मेन फ्रॉम अकलूज या 2 संघांदरम्यान इथे आपण हा सामना खेळताना पाहतो. ज्यामध्ये श्री विठ्ठल संघ या संघाने प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि फलंदाजी करण्यासाठी आव्हान केलं होतं सहकार महर्षी संघाला. सहकार महर्षी संघाकडून आपण पाहतो त्या फॅक्टरीचे MD स्वतः खुद्द या ठिकाणी फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात चौगुले साहेब. यावेळेला गती कायम होती, वेग कायम होता, हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू आहे. क्षेत्ररक्षण मात्र गोलंदाजाकडनं होताना पाहायला मिळते. कोणती धाव इथे मिळत नाहीये, निर्धाव चेंडू आहे. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजीला अतुल. ओहो, यावेळेला चेंडूची वाट पाहिली, फटका लगावला, थोडस क्षेत्ररक्षण. ओ क्या बात आहे, दर्जेदार फटका. मित्रांनो, फटका आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. सुंदर अशी फटकेबाजी पाहायला मिळाली. मी मगाशीच म्हटलं होतं जुनं ते सोनं असतं. आपण पाहतो ज्या प्रकारची फलंदाजी ते करतायत, सावधगिरीने बचावात्मक फलंदाजी करतायत. ही फलंदाजीचा थोडासा आपण जर अचूक आढावा घेतला तर कुठेतरी आपल्याला जुन्या पद्धतीची फलंदाजी यांच्या फलंदाजीमधून पाहायला मिळते. नवीन वर्ष जुने असं एक थोडस या ठिकाणी संघर्ष चालू आहे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अतुल टू चौगुले साहेब. यावेळेला फटका लगावलेला लॉंगॉनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. आपटत धोपटत चाडत पुसत मात्र क्षेत्ररक्षण केलं जाईल. लॉंगॉनला क्षेत्ररक्षण जाईल. 1 धाव मात्र या दरम्यान निश्चित मिळेल. या एका धावेने धाव फलक धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली 1 गडी बाद 40 धावा. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजीला अतुल. सामना करतील ते नक्कीच नितीन फुले. पाहूया, अजूनही खातं उघडलं नाहीये, मैदानात आलेले आहेत. आपल्या संघासाठी काय करतील
विक्रमने अतिशय चांगली केळी गेली, 2 षटकार आपल्या बॅट मधून लगावले, एक मोठी धावसंख्या उभी करण्यासाठी विक्रमचा खूप मोठा हातभार, सिंहाचा वाटा. मात्र ती जबाबदारी सोपून नितीन वरती ते मैदानातून तंबूत परतलेले डावखुरा फलंदाज नितीन. ओ हो हो हो, आल्या आल्या फ्लिक केला चेंडू, दणदणीत खणखणीत सणसणीत चेंडू जातो सीमा पार. षटकार आणि पंचाचा इशारा नो. डीजे आष्टी शुगर दोन्ही संघाच्या सर्व खेळाडूंनी कॉम्बॉक्स कडे यायचंय व्हेरिफिकेशन साठी. आत्ताचा फटका जो होतो तो टायमिंग शॉट ज्याला आपण म्हणतो, वेळेचं अचूक नियोजन करून हा फटका लागवणं, यामध्ये ताकदीचा वापर जो असतो तो केला जात नसतो. गती पाहिली जाते चेंडूची, अचूक टप्प्यावरती मारा पाहिला जातो आणि अतिशय अचूक वेळेला बॅटने तो फटका लगावला जातो. अतिशय चांगली फलंदाजी, अचूक फलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला नितीनच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षक आपण पाहतो त्या ठिकाणी डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक सजवला गेलेला आहे, डीप स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग. त्याचबरोबर पाहतो गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. यावेळेला पुढे येऊन वापर केलेला चेंडू जातोय सीमा पार. ओहो, इथे मात्र सुंदर असा झेल पाहायला मिळतोय. क्षणभर वाटलं होतं, नाही नक्कीच आपल्याला पाहायला बघा इथे किती गंमत जम्मत चालू आहे. फ्री हिटची संधी, इतका चांगला प्रयत्न, इतका सुंदर झेल, जल्लोष सुद्धा केला गेला, सेलिब्रेशन सुद्धा केलं गेलं, पण कधी कधी नशीब साथ देतं आणि इथे नशिबाने साथ दिलेली आहे. हा चेंडू होता फ्री हिटचा आणि ह्या नशिबाने साथ देत आपण पाहूया पुन्हा एकदा नितीनसाठी गोलंदाजी करताना. यावेळेला आपण पाहतो ब्लॉकरचा चेंडू बॅकफुटवरून खेळून काढलेला चेंडू आहे, कार्पेट शॉट केलेला लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षण केलेलं 2 धावा निश्चित मिळतील. हो हो, 2 धावांवरती आपण पाहूया धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 49 धावा. एक गडी बाद 49 धावा. दोन्ही संघाचे भैरवनाथ शुगर आणि त्याचबरोबर आष्टी शुगर संघात दोन्ही खेळाडूंनी लाईनअप करायचंय. खाली मैदानात करा लाईनअप, ठीक आहे, चला लवकर. हो, यावेळेला बॅटकडे लागते, थोडासा फटका हुकतोय, मात्र धाव निश्चित घेतली जाईल. पाहूया किती धाव मिळतील. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षण केलं जाईल, 1 धाव निश्चित मिळते आणि या ठिकाणी अभिनंदन, 50 धावा, अर्धशतक पूर्ण होतंय इथे सहकार महर्षी संघाचं. या संपूर्ण म्हणजे आतापर्यंत जे दुसरा सामना चालू आहे त्याच्यामध्ये पहिला अर्धशतक पूर्ण करणारा संघ जो आहे तो सहकार महर्षी संघ. म्हणजे उद्या जर हे सामने महाराष्ट्र शुगर लीगचे सामने राष्ट्रीय पातळीवरती गेले आणि एखादा सामान्य ज्ञान प्रश्न जर पडला की सहकार महर्षी संघाबद्दल जर असा प्रश्न पडला की पहिला अर्धशतक पूर्ण करणारा संघ कोणता, तर नक्की त्याचं उत्तर देताना सहकार महर्षी संघाचं नाव घेतलं जाईल, हे मात्र निश्चित आहे. दरम्यान इथे पाहूया 5 षटकाचा खेळ संपलेला आहे आणि 5 षटका समाप्तीनंतर 1 गडी बाद 50 धावा धाव फलकावरती इथे लगावला गेलेल्या आहेत. संजय गुंड कॉमेंट्री बॉक्स कडे या. जर आपण पाहिलं करंट रन रेट जर पाहिला तर साधारण 10 दाखवला जातोय आणि रिक्वायर्ड रन रेट जो आहे तो आपल्याला नक्कीच पुढच्या सामन्या म्हणजे पुढल्या डावात आपल्याला थोडासा कॅल्क्युलेशन करता येईल. प्रोजेक्टेड स्कोर मात्र इथे दाखवला जातोय तो 80. पाहूया काय या सामना क्रिकेट आहे, अनिश्चित खेळ आहे, मोठी धावसंख्या उभी राहू शकते का. पाहूया गोलंदाजांचा मारा भेदक असू शकतो का, की फलंदाजांची फटकेबाजी इथे आपल्याला भेदक वाटू शकते. दरम्यान मैदानात चाललेला सामना आहे नक्कीच रंगताना पाहायला मिळतोय. आणि पाहूया नितीन फुले इथे मात्र अतिशय चांगली फलंदाजी करतायत, आक्रमक फलंदाजी करतायत, डावकुरे फलंदाज आहेत. गोलंदाजीला आपण पाहूया इथे मात्र विजय नायकू यांना गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलेलं आहे. शॉर्ट पिच चेंडू इथे मात्र मला वाटतं अतिशय चांगला लॉलीपॉप चेंडू होता, हाफ पिचचा चेंडू होता, गती नव्हती, वेग नव्हती, भेदक मारा नव्हता. चला दुसरा चेंडू घ्यायचा, पटकन सामन्याला सुरुवात करायची. कार्यकर्त्यांना पाठवा, तुम्ही कार्यकर्त्यांनी चेंडू आणायचा जाऊन पटकन.
क्षेत्ररक्षकांनी जाऊ नये. त्या साईडला जर कोण प्रेक्षक बसले असतील तर सहकार्य करावं चेंडू आणण्यासाठी. दरम्यान आपण पाहूया मैदानात इथे मात्र रंगताना पाहायला मिळतोय सुंदरसा फटका. नक्कीच 4 धावा खात्यामध्ये जमा होतील. आता चौकार आहे की षटकार आहे? षटकार. ओके. 6 धावा 56 धावा. एक गडी बाद 56 धावा धाव फलकावती आपण पाहतो. ओहो यावेळेला चेंडू थोडासा आपण पाहिला असेल डाव्या अशी बाहेर. हो काय होतंय? कधी कधी अशा प्रकारच्या घटना घडतात. नक्कीच फलंदाज मात्र आपण पाहूया इथे सुंदर असा चतुर असा फलंदाज आहे. फटकेबाजी करतोय नितीन फुले. आपल्या संघाला साजेशी अशी फलंदाजी करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते एक गडी बाद 57 धावा. 6वं षटक प्रगती पथावरती आहे. दरम्यान एक मोठी धावसंख्या निश्चित उभी राहील कारण 6वं षटक प्रगती पथावरती आहे. 57 धावा आतामध्ये धाव फलकावरती आलेल्या आहेत. जसं कप्तानाला मी विचारलं होतं कप्तानाने मला सांगितलं होतं 100+ आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे. पाहूया 100+ टार्गेट पूर्ण करतायत का. नक्कीच पुढचा चेंडू घेऊन पुढे येऊन फटका मारा सरसावण्याचा प्रयत्न. चेंडूची गती कमी केली गेली. फलंदाजाच्या मोमेंटला पाहिलं गेलं. शेवटच्या क्षणाला गोलंदाजाने हेरलं की फलंदाज थोडासा आक्रमक होतोय आणि त्याची आक्रमकता रोखण्यासाठी गोलंदाजाने आपल्या चेंडूची गती कमी केली आणि अचूक टप्प्यावरती मारा केला. बॅच कडा लागली. चेंडू मात्र निसटला. एक धाव या दरम्यान निश्चित मिळते. या एका धावेने धाव फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते एक गडी बाद 58 धावा. उलटा चेंडू चेंडू जाईल सीमा पार. धनधडीत खणखणीत सणसणीत षटकार. धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. माझ्यासोबत आपण पाहतो तर सीताराम संघाचे जनरल मॅनेजर पाटील साहेब या ठिकाणी बसलेले आहेत आणि पाटील साहेब या ठिकाणी काहीतरी अंदाज वर्तवत आहेत. 12 चेंडूंमध्ये चर्चा सुरू आहे किती धावा होऊ शकतात. पाटील साहेबांनी आपला एक अंदाज सांगितलेला आहे की 12 चेंडूंमध्ये 35 धावा होऊ शकतील. पाहूया पाटील साहेबांचा अंदाज खरा ठरतोय का. नक्कीच कप्तानाने सुद्धा सांगितलेलं आहे 35 म्हणजे 100+ होतील. पाहूया कितपत याला न्याय मिळतोय. दरम्यान चेंडू टाकण्यासाठी सज्ज होताना गोलंदाज. थांबा जरा 1 मिनिट. पंच सामना थांबवायचा आहे. बॉलर नेम काय जरा पंच बघा जरा. यस डन स्टार्ट. डावखुरा फलंदाज. ओहो यावेळेला ब्लॉक होलचा चेंडू आहे. खेळून काढलेला बॅकफुडून खोदून काढलेला चेंडू आहे
नक्कीच एक धाव मिळते, दुसरी धाव सुद्धा घेतली जाते आणि ते एमडी साहेब बाद होत आहेत. एक चांगली खेळी केली होती एमडी साहेबांनी. आणि मला वाटतं एमडी साहेबांचा पण वैयक्तिक स्कोर जर पाहिला तर वैयक्तिक 16 धावा त्यांनी आपल्या संघासाठी केलेल्या आहेत. आणि एक शॉटची पंचांकडनं इशारा आलेला आहे, एक शॉट धाव आहे. त्यामुळे नक्कीच या मला वाटतं चेंडूवर रनच नसेल, निर्धाव चेंडू हात धरला जाईल. दरम्यान धावसंख्या जी आहे ती नक्कीच जाऊन पोहोचतीये ती 65 धावा. नाही शॉट आपण पाहूया नवीन फलंदाज मैदानात आले ते जयराम. यावेळेला आपण पाहतो नितीनच्या बॅट मधून एक मोठा फटका सजवला जातो, चेंडू जातो सीमा पार, दणदणीत खणखणीत सणसणीत महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगचा मानाचा चौकार. सजवल्या जात आहेत. मात्र थोडस महागडं षटक नक्कीच भागवत गायकवाडच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. नितीन मात्र आपण पाहूया 13 चेंडूंचा सामना करत 35 धावांवरती अर्धशतक करतोय का पाहूया, रेकॉर्ड होईल नक्कीच. पुढे फटका लागलेला, चेंडू जाईल सीमा पार, दणदणीत खणखणीत सणसणीत मानाचा षटकार. यावेळेला फटका सजवलेला, पाहूया काय होईल. नक्कीच एक धाव निश्चित मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते नक्कीच 2-7 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 84, 2 गडी बाद. नक्कीच पाहूया काय होईल. नितीन मात्र खेळतोय वैयक्तिक 42 धावांवरती. माफ करा, बॉलर नेम. एक सुंदर असा खेळ आपल्याला पाहायला मिळालेला नितीन फुलेच्या माध्यमातून. गोलंदाजीला पुन्हा एकदा बाजीराव, चिते की चाल, बाज की नजर और बाजीराव के गेंदबाजी पे संदेह नहीं करते. परंतु इथे मात्र नक्की समोर जो आहे तो फलंदाज आहे, मला वाटतं नितीन फुले. वैयक्तिक खेळताना पाहायला मिळतोय 42 धावांवरती. 15 चेंडू 42 धावा, 8 पावलं दूर आहे अर्धशतकापासून. महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग मधला पहिला अर्धशतक पूर्ण करण्याचा मान, सन्मान, बहुमान नितीन फुले पटकावतोय का, हा किताब पाहायचा आपल्याला. 8 पावलं दूर अर्धशतकापासून नितीन फुले. पाहूया बाजीराव इथे अर्धशतक काय करतील, करून देत आहेत. पाहूया नितीन फुले अर्धशतक ठोकतायत की बाजीराव त्यांना रोखतायत, पाहायचे आपल्याला.
6 चेंडूंचा खेळ शिल्लक, 84 धावा, धाव फलकावरती 16 धावा संघाच्या शतकापासून आणि 8 धावा अर्धशतकापासून नितीनच्या पायचे खेळ रंगतोय. प्रेक्षकांनी नक्कीच इथे आता मात्र धमाल मजा मस्ती पाहायला मिळेल. बोलूया क्षेत्ररक्षण पाहतो सजवलं गेलेलं पॉइंट आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं नितीनसाठी. नितीन थोडेसे आपण पाहतो नक्की दबावात आहेतच, परंतु आपल्या संघासाठी एक मोठी खेळी करण्याचा प्रयत्न नक्की तिथे करताना पाहायला मिळतात नितीन फुले. दरम्यान पुढचा चेंडू बाजीराव टू नितीन. ओहो, लोअर फुलटा चेंडू फटका खेळलेला कव्हरच्या दिशेने, चेंडू जाईल एक टप्पा चौकार, या छत्रपतीचा छावा आणि या मिळतात 4 धावा. नो बॉल आहे इथे मात्र नक्कीच पाहूया धावसंख्या मुसंडी मारते. पंच इथे मात्र नो चेंडू दिलेला आहे, फ्री हिटची संधी आहे. वाह क्या बात आहे. इथे मात्र धावसंख्या मुसंडी मारते. 89 धावा, नितीन पोहोचलेला आहे 46 धावांवरती. महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग मध्ये पहिला अर्धशतक पटकवण्याचा मान सन्मान बहुमान मिळवण्यापासून 4 पावलं दूर आहे नितीन फुले, मॅन फ्रॉम श्री विठ्ठल पंढरपूर. ओहो, इथे मात्र नक्कीच पंचांचा इशारा वाईट. चला दोन्ही कप्तान आष्टी शुगर आणि आष्टी शुगर आणि भैरवनाथ शुगर कप्तान नाणेफेक करायला यायचं आपण लगेच. आष्टी शुगर संघाचे कप्तान. हा, ही षटक हे इनिंग संपले की लगेच आपण नाणेफेक करायला यायचंय. चला पाहूया 4 पावलं दूर अर्धशतकापासून. ओहो, इथे मात्र गोलंदाजाला अंदाज पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. गोलंदाज रीड करतायत, गोलंदाज अभ्यास करतायत, अगदी शेवटच्या क्षणाला गोलंदाजीमध्ये बदल करतायत, कारण त्यांना माहित आहे नितीन नावाचं वादळ मैदानात घोंगावतंय. अर्धशतकापासून फक्त 4 पावलं दूर आहे. त्याचा रेकॉर्ड होऊन द्यायचं नाहीये हा प्रयत्न नक्कीच गोलंदाजा असेल. मात्र नितीन फुलेचा आत्मविश्वास जो आहे सध्या गगनाला भेटलेला आहे. डावखुरा फलंदाज आहे, पूर्णपणे आत्मविश्वासाने खेळतोय. टेनिसचा चेंडू फुटबॉलचा चेंडू दिसतोय त्याला. मात्र गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. वाईट चेंडू टाकलेले आहेत, मात्र इथे निर्धाव चेंडू टाकले जात आहेत. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोचते 91 धावा, 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आपण पाहूया आणि नितीन खेळतात 46 धावांवरती. ओहो, याला मिड विकेटला फटका, पाहूया काय होईल. ओहो हो, झेल बाद. इथे मात्र नितीनचं अर्धशतक हुकलेलं आहे आणि नक्कीच कौतुक करावं लागेल बाजीरावचं. मी मगाशी डायलॉग मारला होता, पुन्हा एकदा ठिकाणी नक्की डायलॉग मारावा लागेल. खिते की चाल, बाज की नजर और बाजीराव के गेंदबाजी पे संदेह नहीं करते. इथे मात्र रोखलेलं आहे अर्धशतकापासून. आणि धावसंख्या मात्र जर पाहायला गेली तर नक्कीच एक मोठी धावसंख्या उभी करण्यात यश आलेलं आहे. 3 गडी बाद 91 धावा. श्रीकृष्ण नवीन फलंदाज. तसं पाहायला गेलं तर बहुतांश वेळेला श्रीकृष्णाच्या हातात आपल्याला सुदर्शन चक्र दिसतं. इथे मात्र बॅट घेऊन आले श्रीकृष्ण. पाहूया काय चक्र फिरवत आहेत मैदानात, कारण चेंडू शिल्लक आहेत फक्त 4 आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 91. कप्तानाचा शब्द होता 100+. पाहूया या शब्दाला मान देतील का आणि 91 वरनं 100+ धावा होतील का. 4 चेंडूचा खेळ शिल्लक. श्रीकृष्ण खेळपट्टीच्या मुख्य टोकाला, टी शर्ट क्रमांक 18 क्रमांक म्हटलं की आपल्याला विराट कोहलीची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. अलीकडे शाळेमध्ये शिकवताना सुद्धा 17 नंतर 18 म्हणत नाहीत तर विराट म्हणतात, आणि 44 नंतर 45 म्हणत नाहीत तर रोहित असं म्हटलं जातं. इतकं हे क्रमांक जे आहेत ते इतके प्रसिद्ध झालेले क्रमांक. टी शर्ट क्रमांक 18 मैदानात श्रीकृष्णाच्या माध्यमातून. सला आपण पाहतो तर खेळपट्टीच्या मुख्य टोकाला खेळणारे फलंदाज. गोलंदाजी मात्र इथे केली जाईल ती बाजीरावच्या माध्यमातून श्रीकृष्णसाठी. क्षेत्ररक्षण मात्र सजवलेलं पाहायला मिळतंय. डीप कव्हरला एक क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग,
शॉट थर्ड मॅन पॉइंट. आल्या पहिलाच आक्रमक फटका सजवलेला लॉंगॉनला क्षेत्ररक्षक सज्ज आहे. एक धाव निश्चित मिळेल. दुसरी धाव सुद्धा इथे घेतली जाते. दोन्ही फलंदाज आपल्या घरट्यामध्ये सुरक्षित. चला आष्टी शुगर आणि त्याचबरोबर भैरवनाथ शुगर दोन्ही संघाचे कप्तान नाणेफेक करण्यासाठी सज्ज व्हायचंय. पुढचा चेंडू यावेळेला फटका हलक्या हाताने केलेला फटका आहे. गोलंदाज स्वतः क्षेत्ररक्षक हो अति घाई संकटात नाही. आपण नेहमी हायवेला जाताना वाचतो इथे सुद्धा तीच गोष्ट आहे. अति घाई करू नये. आता धाव संख्या रोखण्यासाठी प्रयत्न केला जातोय मात्र बाद होऊ शकले असते. पाहूया इथे थोडस एक चांगलं धावसंख्या मोठी उभी राहिलेली आहे. चेंडू मात्र शिल्लक आहेत. ते 2-93 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 गडी बाद झालेले आहेत. अर्धशतक हुकलं आहे. शतक हुकतंय का संघाचं पाहायचंय कारण 2 चेंडू शिल्लक आहेत. शतक करायचं असेल तर 7 धावांची गरज आहे आणि फलंदाजी करतायत ते श्रीकृष्ण. ओहो याला श्रीकृष्ण बॅटमध्ये मोठा फटका. कडकडीत प्रहार. चेंडू जातो सीमा पार. दणदणीत खणखणीत सणसणीत षटकार. मला वाटतं इथे सीताराम शुगर संघाचे पाटील सर जनरल मॅनेजर यांनी मगाशी कॅल्क्युलेशन केलं होतं 12 चेंडूमध्ये 35 धावा होतील. इथे मात्र आपण पाहतो नक्कीच त्यांचं कॅल्क्युलेशन परफेक्ट झालेलं आहे आणि म्हणून ते जनरल मॅनेजर आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ओहो यावेळेला चेंडू थोडासा हुकलेला आहे. पाहूया प्रयत्न मात्र केलेला आहे. एक धाव निश्चित मिळते. काय होते ते पाहायचंय आपल्याला आणि हे जे चाललेला प्रकार असतो ना आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतो. ओ हो 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 इथे मात्र किती धावा पूर्ण होतील पंचाचा इशारा काय तो आपण पाहायचंय. नक्कीच 3 केल्या. 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आताच्या 3 धावा आहेत ना सर. येस 3 धावा आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 102. म्हणजे इथे कप्तानाने दिलेला शब्द सुद्धा खरा ठरलेला आहे आणि पाटील सरांचं कॅल्क्युलेशन जे आहे किंवा प्रिडिक्शन जे आहे ते सुद्धा इथे परफेक्ट ठरताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 102 आणि 103 धावांची गरज. चला आष्टी शुगर आणि भैरवनाथ शुगर कप्तान नाणेफेक करण्यासाठी यायचंय. आपल्याला जे या महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग साठी प्रायोजक म्हणून जे लाभलेले आहेत संध्यादीप कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स सोलापूर मला वाटतं संदीप भंडारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. नक्कीच आपण पाहतो आष्टी शुगर संघ आणि त्यासोबत त्याच्या समोर उभा टाकलेला संघ जो आहे तो भैरवनाथ शुगर. आष्टी म्हणजेच माढा तालुका आणि त्याचबरोबर परांडा तालुका या ठिकाणी मी विनंती करीन भंडारी संध्यादीप कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्सचे सर्व संदीप भंडारे सर यांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाते. हेड आणि टेल कॉल कोण करते या ठिकाणी टॉस झालेला आहे. तर टॉस जरा फार लांब गेलेला आहे दूर गेलेला आहे. पाहूया काय होतं ते. मला काढ रे. या ठिकाणी टेल आलेला आहे. या ठिकाणी आपण पाहतो आष्टी शुगर संघाने या ठिकाणी नाणेफेक जिंकलेली आहे आणि त्याच आष्टी शुगर संघाने या ठिकाणी नाणेफेक जिंकलेली आहे. सर आपण या ठिकाणी उपस्थित राहिला आपला संघ घेऊन आलेला काय तयारी केलेली आपल्या संघाने या टुर्नामेंट करता. आम्ही आता जास्तीत जास्त धावा बनवायचं आमचा निर्धार आहे आणि हे पाहता बॉलिंग स्पीच चांगला आहे. आपण क्रिकेट कायम आपलं पाहतो अगदी गल्ली गल्लीमध्ये क्रिकेट खेळत असतात. आपणही कधी काळी क्रिकेट खेळत होतात किंवा खेळत असाल पण आपला जो संपूर्ण संघ आहे जो बांधताना आपल्याला क्रिकेट खेळून निवडताना काय तयारी करावी लागली. खूप कष्ट घ्यावं लागलं कारण आम्ही सगळे शुगर फॅक्टरीमध्ये कामाला आहे
आम्ही प्रॅक्टिसमध्ये पण कोण नव्हतो आणि अचानक अ, सर्व विभागातले प्लेयर एकत्र करून आम्ही टीम तयार केलेली आहे. ह्यासाठी कठोर परिश्रम घेतलेला आहे आम्ही. टीम चांगली झालेली आहे. महत्वाचं असं आहे की आपण पाहतो जेव्हा आपण तरुण असतो क्रिकेट खेळत असतो नोकरीला लागल्यानंतर प्रपंच संसार कुटुंबात अडकतो आणि त्याच्यानंतर आपण जॉब लागल्यानंतर आपल्याला क्रिकेट खेळायला मिळेल की काय असे एक प्रश्न पडलेला असतो आणि अशातच अशी एक महाराष्ट्र शुगर क्रिकेट नावाची एक लीग येते आणि आपल्याला क्रिकेट संधी मिळते त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? यामध्ये भैयासाहेबांचं आदरणीय भैयासाहेबांचं खरंच मनापासून त्यांचं कौतुक करावं वाटतं. कारण आम्हाला वाटत नव्हतं की आम्ही अशा ग्राउंडवर येऊन परत आम्ही मॅच खेळेल किंवा आम्हाला अशी संधी भेटेल. आम्हाला असं IPL मध्ये खेळायला आल्यासारखं वाटत आहे. छान वाटतंय. नक्कीच अभिनंदन आपलं आपण नाणेफेक जिंकलेला आणि आपला निर्णय काय असेल? नाही इथंच घ्यायचा निर्णय आपल्याला. आमचा निर्णय आहे बॉलिंगचा. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आष्टी शुगर संघाने. यानंतर वळणार आहोत आपण भैरवनाथ शुगर संघाकडे. भैरवनाथ शुगर संघाचे कप्तान या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण मला वाटतं परांडा म्हटल्यानंतर एका वेगळ्या जिल्ह्यातून या जिल्ह्यात खेळायला आलेला आहात. नेमकं आपल्याला आमंत्रित केलं गेलं ज्यावेळेला तुम्हाला लक्षात आलं सांगण्यात आलं की आपल्याला अशी एक टुर्नामेंट खेळायची आहे पण त्या टुर्नामेंटसाठी आपल्या जिल्ह्यातले प्लेयर नाही तर आपल्या कारखान्यातले प्लेयर एकत्र करायचे तर ती संघ बांधणी करताना आपल्याला नेमकं काय काय करावं लागलं? मुळात एक विषय असा क्लिअर करतो की वेगळ्या जिल्ह्यातनं म्हणण्यापेक्षा सोलापूर आणि धाराशिव हे साखर कारखान्यासाठी एकच जिल्हे आहेत दोन्ही आणि त्याच्यामुळे आम्हाला असं वेगळं तिकडून लांबून आलं असं काही फील आलं नाही. सुयोग भैयाजींनी जे नियोजन केलं ते वाचल्यानंतर पहिल्यांदा जाहिरात पाहिल्यानंतर जो आनंद झाला किंवा हे खरंच होणं गरजेचं होतं आपल्या कारखान्याच्या दृष्टीने. कर्मचाऱ्यांना एक मोठा प्लॅटफॉर्म मिळेल आणि हे प्रथमतः होत आहे त्याच्यामुळे सगळ्याच कारखान्यामध्ये कर्मचाऱ्यांमध्ये एकदम वेगळा हुरूप होता आणि तो हुरूप मला ह्या माध्यमातून दाखवून द्यायचा आहे त्यांना. काय आपल्या संघाची खरी ताकद काय आपल्याला वाटतं? संघाची खरी ताकद एकजूटपणाच आहे माझ्या. म्हणजे फलंदाजीमध्ये असो किंवा क्षेत्ररक्षणात असो किंवा बॉलिंगमध्ये असो. बर आपल्या महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग साठी आपला संपूर्ण संघ या ठिकाणी आलेला आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर आपण काय निर्णय घेणार होतात? आणि माझाही बॉलिंगचाच निर्णय राहिला असता कारण समोरच्या संघाला आजमवण्याची ती मला योग्य ही वाटत होती बॉलिंग. आणि आता आपल्याला फलंदाजी करायची संधी मिळाली तर आपण काय टार्गेट ठेवणार आहात काय लक्ष ठेवणार आहात समोरच्या संघासमोर? संघाचं टार्गेट पाहिलं असेल तर जवळपास त्याच्या टार्गेट माझंही राहील असं मी प्रयत्न करेन. 100+. ओके नो प्रॉब्लेम. तुम्हाला शुभेच्छा. तुम्हालाही शुभेच्छा. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला स्पॉन्सर जे लाभलेत प्रायोजक संध्यादीप कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्सचे संदीप भंडारे सर या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी आलेले त्यांचा सुद्धा या ठिकाणी आपण आभार मानूया आणि तुम्हाला दोन्ही संघाला या ठिकाणी पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद.
साथ देत आहेत, गोलंदाजी करतील ते. हो, यावेळेला ब्लॉक होल. क्या बात आहे, क्या बात आहे. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते, कमबॅक करताना पाहायला मिळत आहेत. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला. नक्कीच 103 धावांचा पाठलाग करायचा आहे, विजयाला माहित आहे, परंतु पाठलाग रोखायचा आहे श्रीकृष्णाला सुद्धा माहित आहे. श्रीकृष्ण आणि विजय यांच्या दरम्यान इथे आपण पाहतो ही सुरुवात. पुन्हा एकदा ब्लॉक होल. क्या बात आहे. ब्लॉक होलचा एक मारा पाहिला असेल, क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र म्हटलं जातं या गोलंदाजीला, यॉर्कलँडच्या गोलंदाजीला. तसं पाहायला गेलं तर गोलंदाज 4 प्रकारची गोलंदाजी करतो. शॉर्ट लेंथ वरती एक गोलंदाजी करतो, गुड लेंथ वरती, त्याचबरोबर पाहतो फुल टॉस आणि यॉर्क लेंथ वरची गोलंदाजी. आणि अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो लोअर फुल टॉस गोलंदाजी सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळेला पाहायला मिळत असते. ओहो, यावेळेला हो क्या बात आहे. यावेळेला मात्र उजव्या हाताला बाहेर टाकण्याचा प्रयत्न, चेंडूला गती आहे, वेग आहे, अचूक टप्प्यावरती मारा केला जातोय. आणि थोडस चेंडू मध्ये आपण पाहतो बदल केला जातोय, एकाच टप्प्यावरती मारा केला जात नाहीये. पहिला चेंडू होता थोडासा खराब चेंडू होता, सुरुवात खराब झाली होती, मात्र त्यानंतर मात्र अतिशय सुंदर असं कमबॅक करताना पाहायला मिळालं श्रीकृष्णच्या माध्यमातून. पुढे येऊन फटका सरसावून बॅट चिकायला लागते, चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेने, क्षेत्ररक्षण केलं जाईल, क्षेत्ररक्षक सज्ज आहे, 1 धाव या ठिकाणी निश्चित मिळेल. एमडी साहेबांकडून आपण पाहतो गोल फलंदाजी जशी झाली, 16 धावा वैयक्तिक धावफलकावरती सजवले आणि क्षेत्ररक्षण सुद्धा आपण पाहतो या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत शॉर्ट थर्डमॅनच्या पोझिशनवरती. दरम्यान एक आपण पाहतो तर 5 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक प्रगती पथावरती आहे आणि नक्कीच हो लोअर फुल टॉस चेंडू फटकाराचा प्रयत्न, थोडासा या ठिकाणी अंदाज चुकतोय, 1 धाव मिळत नाहीये, निर्धाव चेंडू टाकला जाईल. 1 षटकाचा खेळ संपतोय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकही गडी न गमावता 5 धावा. प्रत्येक षटकामागे साधारण 13-14 धावांची गरज आहे, ओळखून आहेत. फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसतोय, नक्कीच इथे 1 धाव निश्चित मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14.
रिव्हर्सचा फटका खेळायचा प्रयत्न, फटका फसतोय. सर सर या बघ इथं बसा. यावर फटका लगावलेला आपण पाहतो. चेंडू जातोय तो नक्कीच स्क्वेअर लेगच्या दिशेने. 2 धावा मात्र निश्चित बसतील. पंचांचा इशारा मात्र इथे 9 सुद्धा आलेला. एक अवांतर धाव मिळेल. धावसंख्या मुसंडी मारते. धावसंख्या जाऊन पोहोचतील 17 म्हणजेच खतरा. हा खतरा कुणाला होईल, फलंदाजाला की गोलंदाजाला, पुढच्या चेंडूवरती कळेल नक्कीच हा खतरा कुणासाठी असणार आहे तो. आणि नक्कीच फ्री हिटची संधी आहे, त्याच्यामुळे थोडस गणित थोडस बदललेलं असेलच. गोलंदाजीला सज्ज आहेत अतुल. सामना करतील अनिल. खेळपट्टीच्या मुख्य टोकाला पुढे येऊन फटका सरसावून मारण्याचा प्रयत्न. फटका फसतोय. नक्कीच चेंडू प्रवास करतोय, ट्रॅव्हल करतोय लॉंगनच्या दिशेने. क्षेत्ररक्षण थोडंसं गचाळ पाहायला मिळालं. एका धावेला 2 धावांमध्ये कन्वर्ट केलं गेलं. रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या मुसंडी मारते. धावसंख्या जाऊन पोहोचते नक्कीच 19 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजीला अतुल. सामना करेल तो पुन्हा एकदा अनिल. 37 चेंडूमध्ये 84 धावांची गरज. अतुल टू अनिल. क्षेत्ररक्षण थोडासा बदल आपण पाहतो तिथे केला जाईल नक्कीच. आपण पाहतो तर मिड ऑफचा क्षेत्ररक्षक आपण पाहतो तर शॉर्टमिड विकेट वरती सजवला गेलेला आहे. पुढे येऊन फटका. सुंदर फटका. उंच फटका पाहूया. मिड ऑफचा खेळाडू चेंडू खाली होतो आणि 1, 2 आणि 3 चेंडू मात्र सुटतोय. इथे मात्र नक्कीच उदाहरण मिळतंय. आज सकाळी नाश्त्यामध्ये नशीब खाऊन आलेले आहेत अनिल आणि हे नशीब त्यांना साथ देतंय. इथे जेल सुटतोय. धावसंख्या मुसंडी मारते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते. एकही विकेट न गमावता 21 धावा. 21 धावांवरती धाव फलक सजवला गेलेला आहे. पाठलाग केला जातो. 103 धावांचा. आक्रमकता पाहायला मिळते. परंतु जर आपण ऍव्हरेज पाहिला तर 2 षटकानंतर इथे 28 किंवा 27 धावांची गरज असताना 21 धावा म्हणजे आक्रमकता अजूनही वाढवावी लागेल. परंतु अनिलचा आणि आपण जर खेळ पाहिला या सलामीच्या फलंदाजांचा तर नक्कीच ती क्षमता आहे का तर आहे, ताकद आहे तर आहे, विश्वास आहे, आत्मविश्वासाने खेळताना पाहायला मिळतोय सलामीचा फलंदाजांचा जो जोडा आहे तो नक्कीच धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकही गडी न गमावता 21 धावा. परत एकदा आपण नवीन गोलंदाज जयराम. इथे कप्तानाने थोडीशी आपण पाहतो बदल केलेला आहे गोलंदाजीमध्ये. नवीन गोलंदाजावरती जबाबदारी सोपवलेली आहे आणि काय होते पाहायचं आपल्याला. धावसंख्या जी आहे ती 21 दाखवली जाते. जयराम पुढचा चेंडू घेऊन संघासाठी 3रं षटक घेऊन येत आहेत. पॉवर प्ले संपलेला आहे त्यामुळे इथे क्षेत्ररक्षणात पुन्हा एकदा बदल पाहायला मिळतोय. हो यावेळेला शफल होऊन फाईन लेगच्या दिशेने मोठा फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू मात्र या ठिकाणी पाहतो आपण थोडासा स्थिरावलेला आहे. नक्कीच क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक झालेले आहेत. नक्कीच एकही धाव मिळणार नाहीये. निर्धाव चेंडू आहे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा जयराम. सामना करेल इथे विजय. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने मोठा फटका खेळायचा प्रयत्न. वेळ चुकते आणि वेळ चुकलं की सगळं काही गणित चुकतं. इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आहे. जयराम थोडेसे हावी होताना पाहायला मिळतात. रीड करू शकतात ते फलंदाजाला, अभ्यास करू शकतात. अगदी शेवटच्या क्षणाला गोलंदाजीत मध्ये थोडंसं आपण पाहतो तिथे बदल करताना पाहायला मिळतात ते जयरामचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे विजय साडी. यावेळेला फटका सजवलेला फारसा मोठा फटका सजवता आलेला नाहीये. 1 धाव निश्चित मिळेल. मिड विकेटला क्षेत्ररक्षक सज्ज आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने धावफलक मात्र थोडंसं इथे बदलताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते. एकही गडी न गमावता 22 धावा. आता जर विचार केला तर नक्की चेंडूंचं आणि धावांचं इक्वेशन पाहिलं तर इक्वेशन इथे दिसतंय.
33 चेंडूंमध्ये 81 धावांची गरज, म्हणजेच आक्रमकता ही वाढवावी लागेल. चौकारांची आणि षटकारांची आतिषबाजी इथे करावी लागेल. रिवर्सचा फटका आहे, खेळलेला आहे. क्या बात आहे. नजर आपण पाहिले असेल, जबरदस्त दर्शदार असा झेल टिपलेला आहे आणि इथे सलामीची जोडी फोडण्यात यश आलेलं आहे. एक रिवर्सचा फटका, खराब फटका खेळताना बाधून तंबूत परततायत डीजे. खेळाडूचं नाव नाहीये, महेश कुंभार. एक मिनिट थांबा थांबा जरा. शंभू कुंभार नाव आहे का? हा, हे असं असतं, बारशाचं नाव सांगायचं आम्हाला. चला सुरुवात करूया. इथे शंभू कुंभार, हो यावेळेला चेंडू थोडासा पाहिला असेल उजव्या अशी बाहेर, वाईड चेंडू आहे. नक्कीच 45 वाईड, एका अवांत धाबेची भर आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 धावा. बऱ्याच वेळेला असं होत असतं, काय असतं, नावरस नाव असतं, बारशाचं नाव असतं. ओहो यावेळेला फटका आहे, कव्हरच्या दिशेने डोक्यावरून फटका मारलेला आहे. कॉम्बॉक्सच्या दिशेने चेंडू होतोय, पाहूया एक टप्पा सौकार आणि 4 धावांनी धावसंख्या मुसंडी मारते. धावसंख्या जाऊन पोहोचते 28 धावा. डीजे वाला वाजव, तुला आईची शपथ आहे. मैदानात आपण पुन्हा एकदा 29 चेंडू मध्ये 75 धावांचा पाठलाग करायचा. 28 धावा धाव फलकावरती सजवल्या गेलेल्या. एक गडी बाद झालेला आहे. चौथं षटक प्रगती पथावरती आहे. शंभू
तो पुन्हा एकदा पवन. यावेळेला फटका आपण पाहतो दुसऱ्या बाहेर टाकायचा प्रयत्न आहे. नक्कीच सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाजापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय चेंडू, त्याच्यामुळे फलंदाजाला अवघड होते खेळण्यासाठी. पाहूया पुढचा चेंडू शंभूचा. लोअर फुलटा चेंडू फटका खेळून काढलेला आहे. फारसा मोठा फटका सजवता आलेला नाहीये. चेंडूचा पाठलाग केला जाईल. एक धाव मात्र निश्चित मिळेल. थोडंसं गचा क्षेत्ररक्षण, मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल आणि एका धावेने धाव फलक मात्र इथे सजवलेला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचली होती 1 गडी बाद 29 धावा. 27 चेंडूंमध्ये आता मात्र गरज आहे ती 74 धावांची. आणि पाहूया काय गणित या ठिकाणी मांडलं जातंय. हो यावेळेला कव्हरला फटका आहे. सतीश टी शर्ट क्रमांक 45. ओ हो सुंदर असा झेल. एक हात आपण पाहतो, या एका हाताची जादू आपल्याला पाहायला मिळालेली आहे. अंदाज घेतला, थोडासा पाठीमागे आले आणि सुंदर असा झेल टिपला आणि आपल्या संघाला एक मोठी ताकद निर्माण करून दिली. आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 गडी बाद 29 धावांवरती खेळ इथे थांबलेला आहे. 26 चेंडूंमध्ये आता गरज आहे ती 74 धावांची. सामन्यातील विजयी संघाचं अवताडे शुगर या संघाचं पुनश एकदा अभिनंदन आणि त्यांना पुढील मॅचसाठी हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या समवेत आलेल्या त्यांच्या संघाच्या व त्यांच्या सर्व स्टाफचं परत एकदा हार्दिक अभिनंदन. हॅलो, पुन्हा एकदा वळूया मैदानात पाहतो तर गोलंदाजची पुन्हा एकदा शंभू. हो बॅकफुटवरून सावधगिरीचा खेळ करायचा प्रयत्न होता आणि नक्कीच जोरदार अपील केला गेलेला आहे. विश्वास कमी उत्साह जास्त, नक्कीच पंचांनी तो अपील इथे फेटाळून लावलेला आहे. धावसंख्या मात्र स्थिर आहे. चौथं षटक प्रगती पथावरती. शेवटचा चेंडू या षटकातला टाकण्यासाठी सज्ज होत आहेत. बॉलिंग मॅचवर शंभू राईट ओव्हर द विकेटचा मारा करतील. एसटीच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करताना पाहायला मिळतील आणि त्याचा सामना करतील नवीन फलंदाज बाजीराव. यावेळेला मोठा फटका खेळायचा प्रयत्न, आक्रमक खेळण्याचा प्रयत्न, मात्र फटका काही सजवता आले नाही. एक धाव निश्चित मिळेल. पंचांनी मात्र इथे इशारा केलेला लेग बाईज स्वरूपात एक धाव निश्चित मिळेल. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 धावा. 4 षटकाचा खेळ संपतोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 30. आता मात्र गणित जे आहे ते मात्र थोडंसं या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. 24 चेंडूंमध्ये गरज आहे ती 73 धावांची. 24 चेंडू 73 धावा. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. पटकन गोलंदाजी सुरू करा. श्रीकृष्ण रेळेकर इथे आपण पाहतो गोलंदाजीला आमंत्रित केलं गेलेलं आहे. जयराम धावसंख्या जाऊन पोहोचली होती 30. 2 गडी बाद 30 धावा. 24 चेंडूंमध्ये 73 धावांची गरज आहे. आक्रमक फटकेबाजी करावी लागेल. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. जयराम नवीन गोलंदाज संघासाठी 5वं वैयक्तिक दुसरं षटक जयरामच्या माध्यमातून. ज्याने गेल्या षटकामध्ये 1 धाव दिली होती, 2 गडी बाद केली होती अशी गोलंदाजी जयरामची. सामना करतील ते बाजीराव.
यावेळेला पुन्हा एकदा उजव्या शीरा बाहेर काढलेला चेंडू आहे, गती आहे, वेग आहे, अचूक टप्प्यावरती मारा केला जातोय, फलंदाजाला जखडून ठेवलं जात आहे, बांधून ठेवलं जात आहे, बेड्या ठोकल्या जातात फलंदाजांच्या पायामध्ये. यावेळेला चेंडू शॉर्ट पिचचा चेंडू होता, नक्कीच एका आगळ्या वेगळ्या शरीर खेळलेला आहे, बॅच कडे लागते, पाठलाग केला जातोय आणि इथे मात्र नक्की 2 धावा मिळत आहेत. 2 धावांचे समाधान मानावं लागेल. 2 धावांनी धावसंख्या मुसंडी मारते, धावसंख्या जाऊन पोहोचते 2 गडी बाद 32 धावा. पुढचा चेंडू घेऊन जयराम, ओहो यावेळेला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, नक्कीच चेंडू फसतोय, फलंदाज फसतोय, मात्र इथे नक्कीच पंचांचा इशारा लेग बाईस आणि लेग बाईस स्वरूपात इथे मात्र नक्कीच 1 धाव मिळेल. या एका धावेने धावफलकावरती धावसंख्या तर वाढते, मात्र चेंडू मधलं आणि धावांमधलं अंतर मात्र कमी होतंय. 21 चेंडू, गरज आहे 70 धावांची, जवळपास प्रत्येक चेंडू मागे आता चौकार मारण्याची गरज आहे. पाहूया काय होईल. पुढचा चेंडू जयरामचा, सामना करेल पवन. ओहो पुढे येऊन फटका सजवलेला आहे, थोडं नक्कीच स्लिप झालेला फलंदाज, परंतु इथे 2 धावा मात्र निश्चित मिळत आहेत. या 2 धावांनी धावफलक मात्र इथे थोडासा वाढताना पाहायला मिळेल, सजवताना पाहायला मिळेल. 35 धावा, आता मात्र 20 चेंडू, 68 धावांची गरज. जयराम टू पवन, इथे एक चमत्कार करावा लागेल, फटकेबाजी करावी लागेल, षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. फटका सजवलेला आहे, मिड विकेट दिशेने चेंडू जातोय, पाहूया क्षेत्ररक्षक सज्ज, 1 धाव निश्चित मिळेल. सुंदर क्षेत्ररक्षण, तितकी सुंदर फेकी सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली, एका धावेवरती रोखलं गेलं आणि इथे मात्र धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या जाऊन पोहोचते 36 धावा. 36 गुण जुळले की लग्न जुळतात, संसार सुखाचा होतो, मात्र इथे 36 गुण जुळून चालणार नाही, तर पुढे गुण वाढवावे लागतील विजयासाठी. पुढे येऊन फटका मारला प्रयत्न, फटका फसतोय, ड्वेल माइंड असं म्हणू शकतो, द्विधा मनस्थिती, आणि इथे मात्र नक्कीच निर्धाव चंडकण्यात जयरामला यश मिळतंय. जयराम आपण पाहतो तर 2 षटकांचा खेळ केला, त्याच्यामध्ये त्यांनी आतापर्यंत 6 धावा दिल्या आणि 2 गडी तंबूत परतवले. सुंदर अशी गोलंदाजी जयरामची आपल्याला पाहायला मिळाली. दरम्यान 5 षटकाचा खेळ संपतोय आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 गडी बाद 36 धावा. जवळपास आपल्याला अजूनही एकूण 70 धावांची गरज आहे आणि चेंडू मात्र शिल्लक आहेत ते 18. चेंडूंमध्ये 67 धावांची गरज, प्रत्येक षटकामागे 23 धावांची गरज आहे. गोलंदाज आपण पाहूया, आमंत्रित केलं जाईल नवीन गोलंदाज. त्यांचे 12 खेळाडू सुद्धा विचार करतायत की कोण टाकणार आहे, गोलंदाजी कोण करणार आहे. रणजित गोलंदाज करण्यासाठी त्यांना कप्तानाने जबाबदारी सोपवलेली आहे आणि 18 चेंडू, गरज आहे ती 67 धावांची. क्रिकेट आहे मित्रांनो, अनिश्चित खेळ आहे, काही येऊ शकतं. अजूनही सामना गेला आहे, आपल्या हातून निसटला आहे असं म्हणणं चुकीचं ठरू शकतं. फलंदाजांच्या हातात बॅट आहे आणि गोलंदाजाच्या हातात बॉल आहे आणि या बॅट बॉलची कमाल काय धमाल करू शकते हे निश्चित क्रिकेटमध्ये सांगता येणार नाही. दरम्यान वळूया मैदानात. यावेळेला मात्र डावखुरा फलंदाज, फुलटॉस चेंडू, फटका सजवलेला आहे, चेंडू जातोय आपटत धोपटत चाटत पुसत धडपडत सरपडत फाईन लेगच्या दिशेने. फाईन लेगला मात्र इथे क्षेत्ररक्षण केलं जातंय. दरम्यान 2 धावा निश्चित मिळतील. 2 पॅटर्न, 2चा पॅटर्न इथे अवलंबला जातोय, मात्र इथे 2 धावांवरती थांबून चालणार नाही. धावसंख्या जाऊन पोहोचते 38, 2 गडी बाद 38 जावा. 17 चेंडूंमध्ये आता 65 धावांची गरज. पुन्हा फुलटॉस चेंडू, यावर फटका लागलेला आहे, चेंडू जातोय आपटत धोपटत चाटत पुसत धडपडत सरपडत धणधणीत खणखणीत सणसणीत चौकार. डीजे वाजव, तुला आईची शपथ.
धावांची गरज आहे. 16 चेंडू 61 धावा. उलटा चेंडू यावेळेला एक उंच गगनचुंबी फटका, मात्र इथे टीपला जाईल डीप मिड विकेटला. झेल बाद. ओहो, इथे मात्र झेल बाद घेतलेला आहे. नक्कीच 2 गडी बाद 3 गडी बाद. धावसंख्या मात्र स्थिर आहे 42. झेल नितीन फुले ज्याने अतिशय आक्रमक अशी फलंदाजी केली होती. 46 धावांवर आपल्या स्वतःच्या वैयक्तिक खात्यामध्ये जमा केल्या होत्या. त्याच खेळाडूने इथे एक सुंदर असा झेल टिपलेला आहे. आपल्या संघासाठी कामगिरी केलेली आहे. नक्कीच धाबसंख्या जर आपण पाहिली तर धाबसंख्याचा जर आढावा घेतला तर नक्कीच आता मात्र चेंडू शिल्लक आहे ते 15 आणि 15 चेंडूंमध्ये 61 धावा. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती इथे आता चौकाराची गरज आहे. शक्य आहे का? तर शक्य आहे. क्रिकेट आहे, अनिश्चित खेळ आहे आणि टेनिस क्रिकेट म्हटलं की किती मोठी धावसंख्या उभी करण्याची क्षमता फलंदाजामध्ये असू शकते. पाहूया नक्कीच आजपर्यंत आपल्या आयुष्यामधला आक्रमक खेळ आठवण्याची गरज आहे इथे फलंदाजांना. आणि पाहूया काय करू शकतो. जिंकण्यासाठी इथे नक्कीच मेहनत घ्यावी लागेल, कष्ट घ्यावे लागतील, जिद्दीने खेळावं लागेल. मित्रांनो, 2 अक्षरी लक, 2.5 अक्षरी भाग्य आणि 3 अक्षरी नशीब आजमावायचं असेल तर 4 अक्षरी मेहनत ही करावी लागते. दरम्यान इथे मात्र पाहूया पुन्हा एकदा चेंडू उजव्या शीला बाहेर टाकलेला चेंडू आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 42 वरती स्थिरावलेली धावसंख्या. 14 चेंडूंमध्ये 61 धावांची गरज. आता मात्र पाहूया काय होतंय. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. गती जरी कमी असली गोलंदाजीमध्ये पाहिलं आपण, चेंडूची गती जरी कमी असली तरी अचूक टप्प्यावरती मारा केला जातोय. फलंदाजाला खेळण्यासाठी थोडस अवघड या ठिकाणी अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. डावखुरे गोलंदाज आहेत. लेफ्ट टर्न ओव्हर द विकेटचा मारा करतायत, सामना करतायत. इथे मात्र नक्कीच सज्जन. ओ हो, यावेळेला ब्लॉक होल. गती कमी आहे, वेग कमी आहे, मात्र गोलंदाजीचा मारा जो आहे तो अचूक टप्प्यावरती केला जातो. रोखलं गेलेलं आहे, थांबवलं गेलेलं आहे. फलंदाजांच्या पायात बेड्या ठोकल्या गेलेल्या आहेत, जकडून ठेवलेलं आहे, बांधून ठेवलेलं आहे ते फलंदाजांना. आतापर्यंत आपण पाहिलं असेल 6 षटकांचा खेळ आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 43 धावा. आता मात्र गणित जे आहे ते नक्कीच 12 चेंडूंमध्ये 60 धावांची गरज. जवळपास हा सामना आपण असं म्हणू शकतो की झुकलेला आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडनं. ओढून आणण्याची क्षमता, ताकद, हिम्मत दाखवावी लागेल फलंदाजांना. सहकार महर्षी संघ थोडासा या ठिकाणी ताकदवर असा वाटतोय. झुकलेला आहे सामना थोडासा सहकार महर्षीच्या दिशेने. नक्कीच श्री विठ्ठल कारखाना जो आहे, श्री विठ्ठल संघ जो आहे, या संघाला थोडस इथे मात्र संघर्ष करावा लागतोय. टी शर्ट क्रमांक 18 म्हणजेच विराट कोहली आणि विराट कोहली सारखी फलंदाजी इथे करावी लागेल या फलंदाजाला. थोडी गती कमी आहे, वेग कमी आहे, अचूक टप्प्यावरती मारा केला जातोय. नक्कीच निर्धाव चेंडू आहे आणि पाहूया 11 चेंडूंमध्ये 60 धावांची गरज. आता मात्र प्रत्येक चेंडूवर षटकाराची गरज आहे. थोडस गणित नक्कीच अवघड आहे. पाहूया काय करतील. ओहो, क्या बात आहे. सुंदर गोलंदाजी, गुडलेनवर गोलंदाजी केली जाते आणि नक्कीच त्या चेंडूला उसळी दिली जाते आणि त्यामुळे तो चेंडू थेट जाऊन विसावतो. तो यष्टीरक्षक हातामध्ये कोणतीही धाव नाहीये. निर्धाव चेंडू. 10 चेंडू 60 धावांची गरज. यावेळेला मोठा फटका. नक्कीच पाहूया मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय का. ओ, इथे टक्कर झालेली आहे. कत्रीना आली होती, मात्र सलमान आणि सैफ अली खान मध्ये जोरदार टक्कर झाली, त्यामुळे कत्रीना निसटली आणि चेंडू मात्र आपण पाहतो इथे नक्की झेल सुटतोय. धावसंख्या मात्र इथे पाहूया 44 धावा, 3 गडी बाद 44 धावा, 9 चेंडूंमध्ये 59 धावांची गरज आहे. आता मात्र फटका मारण्याचा प्रयत्न. फाईन लेगच्या दिशेने चेंडू हलकासा खेळलेला चेंडू आहे. शॉर्ट फाईन लेग वरती क्षेत्ररक्षण केलं जाईल. 1 धाव या दरम्यान निश्चित मिळेल. आता मात्र चेंडूंचा आणि धावांचं जर गणित केलं, 8 चेंडूंमध्ये 58 धावांची गरज आहे. इथे एखादा चमत्कारच काहीतरी वेगळं करू शकतो. चमत्कार काही घडला तरच काहीतरी गणित बदलू शकतं. अन्यथा मला वाटतं सहकार महर्षी संघ विजयाच्या दिशेने घोडदौड करताना पाहायला मिळतोय. बॅकफुटवर येऊन शफल होऊन फटका सजवलेला आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला
क्षेत्ररक्षक सज्ज आहे, फाईन लेगचा क्षेत्ररक्षक येतोय, इथे क्षेत्ररक्षण केलं जाईल, एक धाव मात्र निश्चित मिळेल. फलंदाजांनी मला वाटतं इथे बॉडी लँग्वेज जी आहे, देहबोली जी आहे ती काहीतरी सांगतेय, सामना आपल्या हातनं निसटलाय हे नक्कीच त्यांना जाणवलेलं आहे आणि त्याच प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 7 चेंडू 57 धावांची गरज. सन्मान दिलेल्या चेंडूला, कव्हरला खेळलेला चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा क्षेत्ररक्षण केलं जातंय, एक धाव या दरम्यान निश्चित मिळेल. मला वाटतं आता चेंडू शिल्लक आहे 6 आणि गरज आहे ती 66 धावांची. सामना सहकार महर्षी माफ करा 56 धावांची गरज आहे. 6 चेंडू 56 धावांची गरज आहे. सामना जवळपास सहकार महर्षी संघाच्या दिशेने झुकलेला आहे. इथे काही चमत्कार होऊ शकतो का, तर जवळपास त्याची सुद्धा शक्यता नसल्यासारखी आहे, परंतु नाकारता सुद्धा येत नाहीये चमत्कार, कारण टेनिस क्रिकेटमध्ये 6 चेंडूंवरती 52 धावा सुद्धा होऊ शकतात, 56 धावा सुद्धा होऊ शकतात, कारण बऱ्याच वेळेला अशा धावा झालेल्या आहेत. त्यामुळे पाहूया काय होतंय. क्रिकेट आहे नक्कीच. आपण पाहतो तर महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला हा दुसरा सामना जो आपण पाहतो तर श्री विठ्ठल मेन फ्रॉम पंढरपूर आणि त्याचसोबतच सहकार महर्षी मेन फ्रॉम अकलूज या 2 संघादरम्यान खेळला जातोय. यानंतरची टीम जी आहे मला वाटतं आष्टी शुगर आणि त्याचबरोबर भैरवनाथ शुगर दोन्ही संघांमध्ये नाणेफेक झालेली आहे. ज्या संघाने क्षेत्ररक्षण घेतलेले आहे त्यांनी आपले क्षेत्ररक्षक तयार करायचे, लगेच ताबडतोब आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला सुरुवात करूया. चेंडू मात्र आपण पाहूया गोलंदाजीला सतीश निकम यांना आमंत्रित केलं गेलेलं आहे आणि त्यांचा सामना करतील बाजीराव. बॅकफुटवर येऊन लेट कट खेळलेला प्रयत्न, गलीमध्ये चेंडू जातोय, या दरम्यान एक धाव निश्चित मिळेल. या एका धावेने धावफलक मात्र या ठिकाणी पाहतो आपण थोडासा हलताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 2 पुरुषीय 3 गडी बाद 48 धावा. 5 चेंडूंमध्ये 55 धावांची गरज. ओ इथं फर्निचर उद्ध्वस्त झालेलं आहे, फर्निचर उद्ध्वस्त, दांडी 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 गुल. आणि इथे मात्र हा झटका मिळतोय. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक, 55 धावांची गरज. डीजे धन्यवाद. या दरम्यान पाहूया आल्या पहिलाच आक्रमक फटका लॉंग ऑफच्या दिशेने, मात्र क्षेत्ररक्षक सज्ज आहे तिथे. टी शर्ट क्रमांक 18 क्रमांकाचे टी शर्ट आपल्याला भरपूर दिसतील. अलीकडे शाळेमध्ये सुद्धा शिकवताना 17 नंतर 18 म्हणत नाहीत, विराट म्हणतात, 44 नंतर 45 म्हणत नाहीत तर रोहित म्हणतात. इतके हे क्रमांक प्रसिद्ध झालेले आहेत. गोलंदाजी करणारा टी शर्ट क्रमांक 45 पहा. यावेळेला बॅकफुट वरून फटका खेळायचा प्रयत्न, थोडा लेटकट खेळायचा प्रयत्न होता, चेंडू निसटला, थेट जाऊन विसावला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कोणती या ठिकाणी धाव नाहीये. सामना औपचारिकता शिल्लक आहे, 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 54 धावांची गरज आहे. बॅकफुटवरून पंच केला चेंडू, गोलंदाज स्वतः क्षेत्ररक्षक होत आहेत. औपचारिकता शिल्लक एका चेंडूची. आणि या सामन्याचं सामनावीर पुरस्कार देण्यासाठी मी शक्तिमान चे ओनर स्पॉन्सर जे आहेत त्यांना मी आमंत्रित करीन. याला मोठा फटका आहे, मात्र हा फटका काय होते पाहायचंय. झेल होईल का, आणि इथं झेल बाद. आणि अशा प्रकारे सहकार महर्षी संघाने हा सामना 54 धावाने इथे जिंकलेला आहे, विजय झालेला आहे. चला सहकार महर्षी आणि त्याचबरोबर श्री विठ्ठल दोन्ही संघाचे कप्तान आपण कॉम्बॉक्स कडे यायचंय. दोन्ही संघाचे कप्तान कॉम्बॉक्स कडे या.
मी शक्तिमानच्या संपूर्ण टीमला बोलवतो इकडे. शक्तिमान ज्यांनी या महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग साठी खूप मोठं सहकार्य केलेलं आहे, त्याचबरोबर प्रायोजक म्हणून त्यांचा एक खूप मोठा सिंहाचा वाटा इथे आहे. निश्चित या ठिकाणी आपण सामनावीर पुरस्कार देणार आहोत. तत्पूर्वी मी या ठिकाणी श्री विठ्ठल संघाचे कप्तान आहेत, आपण या सामन्यामध्ये सहभाग घेतलात. काय नेमकं कुठे काय चुकलं गणित, काय झालं नेमकं? आज खरंच आम्हाला एक आगळा वेगळा म्हणजे असा अनुभव आला की आम्ही पहिल्यांदाच टुर्नामेंटमध्ये बाहेर खेळलो आहे. त्याच्यामुळं आणि जर खेळलो तर आम्ही आमचे 100% पूर्ण प्रयत्न करून खेळलो. त्यात आम्हाला अपयश आलं, पण पुढच्या वेळेस मात्र नक्की आम्हाला यश मिळेल ह्याचा आम्ही 100% प्रयत्न करेल. अपयशी यशाची पहिली पायरी असते, म्हणून त्याच्यामुळे तर असं म्हणतोय काही ना म्हणता येणार मी. नाही. आणि कसं आहे, आम्ही जरा थोडं म्हणजे क्षेत्ररक्षणात पण कमी पडलो आणि बॉलिंगमध्ये पण कमी पडलो, याची आम्हाला उणीव भासली आम्हाला. पण नेक्स्ट टाइमला आम्ही दोन्ही म्हणजे बदल करून चांगलं खेळूया आणि एक चांगलं रिझल्ट देऊया. जिंकल्यानंतर सुद्धा आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं आणि हरल्यानंतर सुद्धा आपल्याला काहीतरी बरंच काही शिकायला मिळतं. तर तुम्ही इथून काय शिकून जाताय? आता आम्हाला आम्हाला आमची उणीव भासली ते म्हणजे क्षेत्ररक्षणाची आणि दुसरी म्हणजे गोलंदाजी. हे आम्हाला अनुभव आला की आम्ही ही जी मॅच हरण्याचं कारण आहे ते ह्या फक्त 2 गोष्टी आहेत. ह्या 2 गोष्टीत आम्ही बदल करून पुढच्या मॅचला आम्ही नक्की जिंकूया आणि हे करूया, प्रयत्न चांगले म्हणजे करूया. फिटनेसची गरज आहे आणि फिटनेस सोबत एकतरी खेळ किंवा एकतरी छंद आपण जोपासायला पाहिजे. म्हणजे इथून पुढे वर्षभर आपण सराव करू असं काहीतरी तुम्ही इथून घेऊन जाताय असं मला वाटतंय. आणि आहे. पुढच्या वर्षी नव्या उमेदीने, नव्या ताकदीने आणि नव्या हिमतीने, नव्या जिद्दीने पुन्हा याल अशी शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी थँक्यू. तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद. आता आपण म्हणणार आहोत विजेता संघाकडे. विजेता संघाचं पाहायला गेलं तर सहकार महर्षी संघ आहे. तुमच्या विजयाचं श्रेय तुम्ही संघातल्या कोणत्या खेळाडूंना द्याल? नाही, आम्ही एकतर पहिली गोष्ट मी मगाशी तुम्हाला बोललेलो की 100+ टार्गेट द्यायचं. ह्याच्यामध्ये जे माझे 11 प्लेयर आहेत त्या 11 प्लेयरचं सहकार्य महत्त्वाचं आहे, त्यांचा एफर्ट महत्त्वाचा आहे, त्यांची फिल्डिंग, त्यांची बॉलिंग, म्हणजे सगळ्याच्या खेळामुळं आम्ही जिंकू शकलो. टीमवर्क असल्यामुळं. आणि असंही आमची जरी बॅटिंग आली असती फिल्डिंग आली असती तरी आमचं 60 किंवा 70 रनाचं टार्गेट होतच, त्याच्या आतमध्येच घ्यायचं. कारण आमची बॅटिंग लाईनअप, बॉलिंग लाईनअप चांगली म्हणण्यापेक्षा आमच्या साहेबांचा आमच्या खेळाडूवरती विश्वास आहे. बॉलर असेल, बॅट्समन असेल की 100% ते एफर्ट देऊ शकतात. आपण आता या महाराष्ट्र शुगर क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये आपण सहभाग घेतलेला आहे आणि थोडंसं जर आपल्या खेळाडूंकडे पाहिलं तर सरावाचा पुरेपूर आपल्याकडे अगदी मोठा कसून सराव झालेला हे निश्चित आहे. साधारण 20 संघ या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये आहेत किंवा या क्रिकेट लीग मध्ये आहेत. तर काय वाटतं अंतिम सामन्यापर्यंत जाण्यासाठी कुठे तुम्हाला अडचण येऊ शकते? कुठला संघ तुम्हाला या ठिकाणी थोडंसं स्ट्रगल करावं लागेल? नाही, असं काही म्हणता येत नाही. शेवटी गेम आहे, कोण जिंकल सांगता येत नाही. आमची टीम बेस्ट आहे, ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये नाही, हे फक्त मी तुम्हाला सांगू शकतो. म्हणजे ह्या गोष्टीवरती तुम्ही शिक्कामोर्तब करताय की अंतिम सामन्यामध्ये आम्ही धडक मारणार? 100%. पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन तुमच्यासाठी. निश्चित या ठिकाणी शक्तिमान संघाचे सर्वेसर्वा रणजित सर या ठिकाणी आपण पाहतो, शक्तिमानचे सर्वेसर्वा त्यांचे सर्व टीम या ठिकाणी उपस्थित आहेत. सहकार महर्षी संघातील एक खेळाडू डावकुरा फलंदाज होता, ज्याने वैयक्तिक आपल्या 46 धावांमध्ये 4 षटकार आणि 4 चौकार लगावून या ठिकाणी अतिशय चांगली खेळी केली आणि संपूर्ण प्रेक्षकांची मनं जिंकली. तर त्याला या ठिकाणी आजचा सामनावीर पुरस्कार जातोय. मी शक्तिमानच्या ओनर्सना म्हणजे त्यांच्या सर्वे सर्वांना मी विनंती करीन की या ठिकाणी त्यांना सामनावीर पुरस्कार देऊन गौरवायचं आहे. धन्यवाद आणि पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. चला, भैरवनाथ शुगर सुरू करायचा खेळ. पंच मैदानात येतील.
संघ हा